एखादा माणसाचा फोटो एकदा निघतो, दोनदा निघतो. सातत्यानं तो माणसाची जर ढवळाढवळ असेल ना, सातत्यानं तुमचे जर त्यांच्याबरोबर लागेबांधे असेल तर तुम्हाला विचार हा माणूस कोण आहे, हा गडबड करतो, हा खुनी आहे, हा मोकावाला आहे, हा चोर आहे, हे जर सांगितलं, जर कार्यकर्ता म्हणून दाखवणं चूक आहे. दादांनी हे सांगितलं पाहिजे, पुण्यातली गुन्हेगारीवर तुम्ही बोलू नका. हे मी लगेच त्यांचं आहे की कोणी मला शेवटचा जर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आला जो सुरुवातीला काम करतो अण्णा धनगेरी तुम्ही चुकतो ते जायचं. गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यामध्ये महायुतीमध्ये जो आहे तो वाद पाहायला मिळतोय. दंगेकर सातत्यानं भाजपवरती टीका करतात आणि भाजप दंगेकरांवरती टीका करतं. हे चर्चासत्र किंवा हे टीकास्त्र चालूच आहे. आपण दंगेकरांशी बोलणार आहोत. आज त्यांनी बरेचसे खुलासे केलेले आहेत. नेमकं हे वाद काय आहे तुमच्यामध्ये आणि भाजपमध्ये? माझा भाजपचा कुठलाही वाद नाही. मी वाद करणारा कार्यकर्ता नाही. कुठल्याही पक्षाच्या नेत्यांना मी सन्मानाने त्यांच्याकडे बघत असतो. मी कोणाचाही वाद कधी आयुष्यात कुठल्या नेत्याबरोबर केलेला नाही. माझी भूमिका जर चुकीची असेल तर त्यांनी स्पष्ट सांगू की रवी धंगेकर पुणे शहर गुन्हेगारीतून मुक्त व्हावं, निलेश गावळ प्रकरणामध्ये बोलू नये असं समोर कुठलाही कुणी मला सांगावं, एका मिनिटात ते मागं घेईल. तुम्ही शिवसेनेमध्ये आहात. काल तुमचे नेते आले होते पुण्यामध्ये. त्यांनी सुद्धा तुम्हाला ताकीद दिली की महायुतीमध्ये दंगा नको. अजित पवारांनी सुद्धा सांगितलं की धंगेकर जे आहेत ते आता महायुतीमध्ये आहेत, शिवसेनेमध्ये आहेत, ते विसरले. तुम्ही बोलताय म्हणून असं बोललं जातं तुमच्याबद्दल? बघा, मी जबाबदारीने वागणारा कार्यकर्ता. पुण्याच्या राजकारणामध्ये 30-35 वर्ष काम करतो. 5 वेळा नगरसेवक आमदार मी ह्या पुणे नगरीत बसवल्या आणि त्यामुळे मला पुणेकरांमध्ये काय कुजबुज आहे, पुणेकरांना काय पाहिजे हे बोलणं माझं कर्तव्य आहे. आणि मी जर मला माझे नेते शिंदे साहेब बी बोलले नाही, कारण तेच उलट बोलले की पुणे शहरात गुन्हेगारी मुक्त झाली पाहिजे, गुन्हेगारांना क्षमा नाही, माझ्या माता भगिनी या ठिकाणी सुरक्षित राहिल्या पाहिजे. ही भूमिका तीच माझी. नेत्यांवर बोलू नका अशी ताकद आहे. कुठल्या नेत्यांवर बोललो? मी फक्त विनंती करतो की यात खुलासा करा. मी बोलत नाही. तुम्ही गुन्हेगारीत असं बोलताय का? मी कोणाच नाही बोललो, अजिबात बोललो नाही. त्यांना म्हणलं की तुम्ही तिथे लोकप्रतिनिधी आहेत आणि लोकप्रतिनिधी म्हणून तुमची जबाबदारी काय ती निश्चित करा. मी काय म्हणत नाही की दादा गुन्हेगार टोळायचा होता असं कधी बोललो. तुमच्याकडे नेमके असे काय पुरावे आहेत की तुम्ही चंद्रकांत दादांचंच नाव घेताय किंवा समीर पाटील आणि चंद्रकांत पाटलांचं नातं आहे असं सांगतात? सगळे पुरावे फोटो बिटो तुमच्या सगळ्या प्रसार माध्यमाला दाखवून झाले. आता वेगळं काहीच नाही. तुम्ही समीर पाटलांबद्दलचे पुरावे देताय, पण चंद्रकांत दादांचे बद्दलचे काय पुरावे तुमच्याकडे? अहो, आता मी काय म्हणतो, एखादा माणसाचा फोटो एकदा निघतो, दोनदा निघतो. सातत्यानं तो माणसाची जर ढवळाढवळ असेल ना, सातत्यानं तुमचे जर त्यांच्याबरोबर लागेबांधे असेल तर तुम्हाला विचार हा माणूस कोण आहे, हा गडबड करतो, हा खुनी आहे, हा मोकावाला आहे, हा चोर आहे, हे जर सांगितलं, जर कार्यकर्ता म्हणून दाखवणं चूक आहे. मला नाही वाटत चूक की माझे नेते, समजा दादा माझे नेते, त्यांना सांगितलं पाहिजे तुमच्या नावाखाली काय चाललंय, तुम्ही तो उजेडात आणा की कारवाई करा. एवढं कारवाई करा, बाकी काय बोलत नाही. देवेंद्रजींनी पण तुमची तक्रार केली तुमच्या बॉसकडे. दादांनी सुद्धा तुम्हाला ताकीद दिली की बाबा तुम्ही महायुतीमध्ये आहात, तुम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे. तुमच्याबद्दल चंद्रकांत दादा सुद्धा तक्रार करतात तुमच्या नेत्यांकडे. वाटतं तुमचा आवाज दाबला जातोय म्हणून आता? माझं म्हणणं आहे की मला अजित दादांनी हे सांगितलं पाहिजे, पुण्यातली गुन्हेगारीवर तुम्ही बोलू नका. हे मी लगेच त्यांचं आहे की कोणी मला शेवटचा जर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आला जो सुरुवातीला काम करतो अण्णा धनगेरी तुम्ही चुकतो ते जायचं. तुम्ही समीर पाटलांवरील मोक्याचा उल्लेख केला, जो 2001 मधील गुन्हा दाखल आहे. तुमच्यावरती मोका दाखल करण्याचा प्रयत्न करतात असा सुद्धा तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये उल्लेख केला. नेमकं हे प्रकरण काय आहे? तुमच्यावरती गुन्हा का दाखल करण्यात येणार? समीर पाटीलच म्हणला ना मोका करा धन्यवाद. मी कुठं बोलू? तुमच्या प्रसार माध्यमातून मला करा. मग आता जर ह्याची एवढी मोठी तयारी असेल तर ह्याच्या मागची शक्ती कोण आहे ती शोधू आपण. तुम्ही पोलीस सूत्रांचा सुद्धा उल्लेख केलेला आहे. नेमकं काय, कशा प्रकारचा गुन्हा दाखल? नाही, आता ते काय होणार ते होणार आहे. आता ते कळणार आपल्याला. जे काय होणार ते होणारच आहे आणि मी त्याला समोर जायला तयार आहे. आता सोपा प्रश्न आहे माझा. हे तुमचा आवाज दाबण्यासाठी चालू आहे असं वाटतं? जे काय आहे माझा आवाज दाबू शकत, मी लढणार आहे. आणि मी काय चुकीचं बोलत असेल तर मला कोणी पुण्यातल्या एखाद्याही नागरिकांनी येऊन सांगा की तुम्ही बोलता हे चूक, आणि सगळ्यांसमोर येऊन सांगा. मी लगेच एका मिनिटात माझी चूक असेल तर मी एका मिनिटात, कारण मी माझी झालेली चूक मी लगेच मान्य करतो. पण मला असं वाटतं की मी जोपर्यंत चुकत नाही तो मी माझं बोलणं माझं कोण दाबू शकतो. काल तुमच्या नेत्यांनी सांगितलं की दंगा नको. दंगा काय? मी काय केलं? माझं आडनाव ते मला बोलताना माझी शाळेतली मास्तर म्हणजे दंगा करू नको सगळेच मला तुम्हाला परिपाठ आहे. मला नेमके काय पुरावे आहेत तुमच्याकडे या सगळ्या प्रकरणामध्ये? पुरावे आता तुम्हाला वेगळे काय दाखवले? तुम्हाला सगळे दाखवले, प्रसार माध्यमांनी आता सगळीकडे दाखवले. ह्याच्या व्यक्ती काय दाखवलं? आता फक्त खुलासा ज्यांना आपण माहित आहे त्यांनी खुलासा करायचा. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक प्रकरण चर्चेत आले. मारणेंचं प्रकरण असेल, आंदेकर टोळीचं प्रकरण असेल, त्या प्रकरणावरती दंगेकरांनी जो आहे तो शब्द काढला नाही.
या प्रकरणावरती का बोलतायत दंगेकर असा सवाल उपस्थित केला जातो. हा तुमचा भ्रम आहे जे बोलतात ते. मी पुणे पोलिसांचं स्वागत केलंय. मी तुम्हाला आठवत असेल मी म्हणलो होतो आंधेकरांवर कारवाई झाली तशी स्वागत आहे त्यांचं, तशीच कारवाई सगळीकडे करा. आता दंगेकर बोलत राहतील असंच ताकीद मला दिल्यानंतर सुद्धा. मला ताकीद आहे. मला माझ्या नेत्यांनी बी सांगितलं नाही की तुम्ही गुन्हेगारीवर बोलू नका. मी गुन्हेगारी बोलतो नाही त्यांनी उलट सांगितलं की पुणे शहर भयमुक्त राहिलं पाहिजे, गुन्हेगारी मुक्त. तेच काल बोललो माझ्यापेक्षा त्यांच्याशी बोललो. शेवटचा प्रश्न, तुमच्या नेत्यांनी तुम्हाला सांगितलेलं नाही काय असं म्हणता तुम्ही, पण तुमची पाठराखण सुद्धा केलेली नाही. तुमच्या पाठीशी आता कोणीच महायुतीमधील नेता असेल किंवा तुमच्या पक्षातील नेता पाहायला मिळत नाही. पुण्यामधील काही नेते आहेत किंवा इतर तुमचे प्रदेशाध्यक्ष वगैरे कोणीच तुमच्या पाठीशी तुमच्या जे तुम्ही बोलता याच्याबद्दल समर्थन करताना पाहायला मिळत नाहीत. आता तुम्हाला जर पाठीमागं तुमचे नेते जर समर्थन करताना पाहायला मिळत नसतील, वाटतंय तुम्हाला आता बोलू दिलं जाईल? तुम्ही कालचं शिंदे साहेबांनी जे आपल्या माध्यमाशी बोललंय ते पूर्ण तपासून घेतलं तर तुमच्या लक्षात सगळं येईल. पुढं काय या प्रकरणात पुढं काय? माझं तोंडच कोण बसू शकत नाही. पुण्यातली गुन्हेगारी मुक्त झाली पाहिजे. पुणे हे गुन्हेगारी मुक्त झालं पाहिजे याच्यासाठी माझं तोंड कोणी गप्प करू शकत नाही, अशा प्रकारची प्रतिक्रिया जी आहे ती रवींद्र धंगेकर यांनी दिलेली आहे. नवराष्ट्रासाठी निखिल सुकरे, पुणे.